हॅलो अँड वेलकम बॅक. चा व्लॉग खूप स्पेशल आहे कारण आज आहे विजयादशमी म्हणजे दसरा. तर हा व्लॉग मी दसऱ्याच्या दिवशी शूट केलेला. वाईटावर चांगल्याचा विजय आणि नवीन सुरुवातीचं प्रतीक असलेला हा सण. चला तर मग आजचा दिवस छान छान रेसिपीज आणि पूजेने सेलिब्रेट करूया. या व्लॉग मध्ये आज मी छान छान रेसिपीज बनवणार आहे. तर त्यात मी बनवणार आहे हैदराबादी पनीर आणि बरंच काही. दिवसाची सुरुवात केली पूजेपासून आणि मग दाराला तोरण लावून घेतलं. चला तर मग आता जाऊया किचन मध्ये. आज मी खीर पण बनवणार आहे कारण आज दसरा असल्यामुळे काहीतरी गोड तर झालंच पाहिजे. त्यासाठी सर्वात पहिले मी ड्रायफ्रूट स्लाइस करून घेते. तर तुम्ही जे हे बघताय ते ड्रायफ्रूट स्लायसर आहे माझ्याकडे आणि खूप छान ड्रायफ्रूट स्लाइस होतात, म्हणजे एकदम छोट्या छोट्या साइजेस मध्ये कट होऊन येतात. तर इथे बदाम स्लाइस करून झाल्यानंतर मी आता काजू पण स्लाइस करून घेते. तर मी आज वर्मिसेली म्हणजे ज्या मार्केटमध्ये रेडीमेड शेवया भेटतात ना त्याची खीर करणार आहे. आणि आज मी एकदम ज्या बारीक वर्मिसेली असतात ना त्या यूज करते. तर आता सर्वात पहिले मी या वर्मिसेलीजला तुपामध्ये छान भाजून घेते, म्हणजे अजून या छान टेस्टी होतात आणि या शेवया खूप लवकर भाजल्या जातात. तर इथे माझ्या वर्मिसेली भाजून झाल्यानंतर मी एका पॅन मध्ये दूध ऍड करून घेते. तर मी इथे 1 लिटर दूध वापरते आज. आता दूध बॉईल होतंय तोपर्यंत मी दुसरीकडे गॅसवरती एका छोट्या पॅन मध्ये ड्रायफ्रुट्स तुपामध्ये रोस्ट करून घेते. तर मी एका साईडला वरण पण करून घेते, म्हणजे तिकडे दूध बॉईल होते तोपर्यंत माझं वरण पण होऊन जाईल. तर इथे माझं वरण फोडणी देऊन होतंय तोपर्यंत दूध पण उकळलं होतं. तर त्यामध्ये मी आता वर्मिसेली ऍड करून घेते. त्यानंतर यात ऍड करायचे ड्रायफ्रूट जे आपण स्लाइस करून घेतलेले. आणि इथे थोडीशी चारोळी पण ऍड करते मी. तर इथे खीर छान शिजल्यानंतर सगळ्यात लास्टला ऍड करायची शुगर आणि मग लास्टला वेलची पावडर टाकून घेतली आणि बस इथे रेडी झाली आहे माझी खीर. चला तर मग आता मी करते भाजीची तयारी. आणि हो, तुम्हाला पण जर नेहमी रेड ग्रेव्ही वाली पनीरची भाजी खाऊन कंटाळा आला असेल ना तर एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा, तुम्हाला खूप आवडेल. तर सर्वात पहिले पॅन मध्ये बटर ऍड करून घ्यायचं आणि मग जेव्हा बटर छान मेल्ट होईल तेव्हा त्यात टाकून घ्यायचं पनीर. फ्राय करते वेळेस पनीरचा असा मोठा प्लेट टाकून घ्यायचा एकदा, म्हणजे मग आपल्याला पनीर फ्राय करायला इझी जातं. पनीरचे एक एक क्यूब्स फ्राय करण्यापेक्षा हा असा पूर्ण क्यूब फ्राय करून घ्यायचा, ते इझी पडतं. तुम्ही पण नक्की एकदा ही ट्रिक यूज करून बघा. इथे पनीरला एवढंच फ्राय करून घ्यायचं, म्हणजे जास्त पण गोल्डन ब्राऊन नाही होऊ द्यायचं. आणि आता इथे मी याला असं छोट्या छोट्या क्यूब्स मध्ये कट करून घेते. चला तर मग आता भाजी बनवायला सुरुवात करूया. त्यासाठी एका पॅन मध्ये बटर टाकायचं.
पॅनमध्ये ॲड करायचा रफली चॉप केलेला कांदा, हिरवी मिरची आणि आलं आणि लसूण ॲड करून घ्यायचं आणि याला थोडंसं रॉ फ्लेवर जाईपर्यंत परतून घ्यायचं. तर आपण इथे याची पेस्ट बनवून घेणार आहोत. चला तर मग आता पेस्ट बनवून घेऊया याची. तर पेस्ट बनवते वेळेस यात ॲड करायचा पुदिना आणि कोथिंबीर. तर इथे मी सेम क्वांटिटीमध्ये पुदिना आणि कोथिंबीर टाकल्यानंतर कांदा, हिरवी मिरची आणि अद्रक लसूण जी परतून घेतली होती ना ती ॲड करून याची एक छान पेस्ट करून घ्यायची. त्यानंतर यात 1 वाटी दही टाकून घ्यायचं आणि यालाही छान ग्राइंड करून घ्यायचं, म्हणजे दही छान एकजीव होतं. तर इथे आपली पेस्ट रेडी झाल्यानंतर एका पॅनमध्ये ॲड करायचं बटर आणि ऑइल आणि मग त्यात थोडेसे खडे मसाले टाकून त्याला छान फ्राय करून घ्यायचं, म्हणजे छान फ्लेवर येतो भाजीमध्ये आपल्या. आणि त्यानंतर यात जिरे टाकून घेतले आणि मग जी पेस्ट आपण रेडी करून घेतलेली ना ती टाकायची आणि याला आता छान ऑइल सेपरेट होईपर्यंत परतून घ्यायचं आणि याला आता मध्ये मध्ये कव्हर करून कुक करून घ्यायचं. तर या ग्रेव्हीमधून छान ऑइल सेपरेट होईपर्यंत त्याला फ्राय करून घ्यायचं, म्हणजे भाजीची चव छान होते. तर तुम्ही इथे बघू शकता ग्रेव्हीमधून छान ऑइल सेपरेट होत आहे आणि हे छान कुक पण झालेलं आहे. मग यात चवीनुसार मीठ टाकून घेतलं आणि मग बेसिक मसाले टाकले. तर मसाल्यांमध्ये मी घेतला आहे रेड चिली पावडर म्हणजे लाल मिरची पावडर, धने पावडर, थोडीशी हळद आणि 1 मोठा चमचा भरून गरम मसाला. आणि आता मसाले टाकल्यानंतर याला एक छान 2 मिनिट परतून घ्यायचे. तर मी इथे कव्हर करून याला छान कुक करून घेते आणि साईड बाय साईड काउंटर टॉप पण पुसून घेते, कारण आज दसरा आहे म्हणून मला आज लवकर कामं आवरून दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाला पण जायचं होतं. आणि ही ग्रेव्ही छान कुक झाल्यानंतर लास्टमध्ये यात ॲड करायची थोडीशी क्रीम, फ्रेश क्रीम ॲड केली आहे मी इथे. क्रीम टाकायची तुम्ही स्किप पण करू शकता, हे कम्प्लिटली ऑप्शनल आहे आणि आपली पनीरची जी भाजी आहे ना ती छान क्रीमी आणि रिच होते. तर आता इथे ही ग्रेव्ही छान कुक झाली आणि वास पण खूप छान येतोय. तर आता मी यात टाकून घेते पनीरचे क्यूब्स जे आपण कट करून घेतलेले. तर इथे आपली भाजी रेडी झाली आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर कलर आला आहे भाजीला आणि टेक्स्चर पण किती छान झालं आहे. तुम्ही पण एकदा नक्की ही हैदराबादी पनीरची रेसिपी ट्राय करून बघा. तुमच्या घरात सर्वांना खूप आवडेल. तर इथे मी सानवीला जेवायला वाढून देतेय. तिला पनीरची भाजी खूप आवडते म्हणून मग पटकन तिला सर्व करून दिलं आणि त्यानंतर मग आम्ही जेवण करून घेतलं. आणि त्यानंतर मग आम्ही निघालो दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी आणि दसरा असल्यामुळे भरपूर गर्दी होती मंदिरामध्ये. पण दर्शन झाल्यानंतर खूप छान वाटलं. आणि दर्शन झाल्यानंतर मी मार्केटमधून थोडेसे फ्रेश फ्लावर्स आणलेले आणि घरी आल्यानंतर खूप थकवा आलेला, कारण पूर्ण दिवसभराची धावपळ आणि आपण बाहेर गेलो की खूप थकतोच. आता इथे मी हे फ्लावर्स छान वेगवेगळ्या पॉटमध्ये अरेंज करून ठेवते, म्हणजे हे जास्त दिवस छान फ्रेश राहतात. तर असा स्पेंड केला माझा आजचा पूर्ण दिवस. आणि तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. चला तर मग आजसाठी एवढंच. भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.